बाकीच्या लोकांना होता, ऐका, बाकीचे जे लोक आपल्याला येतात घाणग्यान शिवाय घालतात, बनतात, अरे हम तो पहले से भगवान का नाम लेते, अरे आप लोग लेते थे, हम लोगों को वो राइट ही नहीं था, हम लोगों ने भगवान का नाम लिया तो हमारी जबान काट दी जाती थी, हम लोगों ने आपके भगवान के यहाँ पर आके हाथ फैलाए तो हाथ तोड़ दिए जाते थे। तो काहे का हमारे लिए भगवान था? हमारे लिए जो मसीहा बना वो बाबा साहब, हमारे लिए जो भगवान बना वो बाबा साहब है, हम लोगों को इंसान जिसने बनाया वो बाबा साहब आहे का? आपल्याला दुसरं कोणी काढलंय का? मी कोणालाही ट्रोल करणार नाही, माझा एक स्वभाव आहे, मी तुम्ही जर बघत असाल मी कोणत्या जातीला कोणत्या धर्माला ट्रोल करत नाही, पण मी सगळ्यांना घेऊन चालायचं काम करतो, कारण की हे बघा जर घेऊन चाललं तर त्याला कळणार की आपण होतो का. आज माझ्यासोबत युपी बिहारचे चांभार लोक, जाटेव लोक माझ्यासोबत काम करतात, तिकडचे करतात, तर महाराष्ट्रातल्यांना काय गड्डा उठला का? गोळा उठला. अरे या जोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर निघणार नाही, जोपर्यंत तुम्ही एसटी म्हणून सांगणार नाही, जोपर्यंत तुम्ही एसटी म्हणून सांगणार नाही, परिवर्तन घडणार नाही. परिवर्तन घडवायचंय तुम्हाला ती झोपून जशी जात सांगता ना, तसं जात सांगण्यापेक्षा सांगा की मी एसटी कॅटेगरी मध्ये जातवरती सांगा ना, शेड्यूल कास्टमध्ये 39 जाती येतात. आपली मेजॉरिटी या भारतामध्ये 35 कोट आहे, तर 35 कोट आपली मेजॉरिटी आहे. एक 5-6 कोटवाले आपण 35 कोट, आणि आपण तर फक्त महाराष्ट्रात नाहीये, भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये आपण जय भीमचा नारा भारतामध्ये कुठल्या पण राज्यात जावं, कोणत्या पण राज्यात जावं, तिथे जय भीम बोला, तुम्हाला जय भीम बोलणार सापडणारच. तर तो चांभार असेल, वाघ असेल, वडर असेल, कायकडी असेल, ओबीसी असेल, पण तो स्वतःला जय भीमवाला म्हणतो. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आल्यावर नाही इथं वेगळंच चित्र बघायला भेटतं. आमचा चांभार पण म्हणतोय भाऊ मी जय भीमवाला नाहीये, आमचा मातंग म्हणतो मी जय भीमवाला नाहीये. अरे मी कट्टर रे दादा, घालू का तुला 2-4 शिव्या मग? अरे परिवर्तनवादी बना. अण्णाभाऊ साठेंनी सांगून गेले, अण्णाभाऊ साठेंनी समाजाला सांगून गेले की जग बदललं घालून घाऊ मध्ये सांगून गेले भीमराव. म्हणजे ते बी जाता जाता हेच सांगून गेले की बाबा भीमाच्या बाबासाहेबाच्या वाटेने जावं. पण आमचा समाज अजूनही म्हणतो की अण्णाभाऊ साठेंनी दीक्षा नाही घेतली, आम्ही कशाला घेऊ? बरोबर ना? पण तुम्हाला हे तफावत माहितीये का? अण्णाभाऊ साठे ज्यावेळी जन्माला आले त्यावेळेस बाबासाहेब 14-15 वर्षाचे. अण्णाभाऊ साठे जेव्हा तरुणपणात आले त्यावेळेस बाबासाहेब म्हातारपणामध्ये. बाबासाहेबांनी ज्यावेळेस दीक्षा घेतली त्या काळात काही मोबाईल होता, इंटरनेट होता, टीव्ही होती, त्यावेळेस लव्ह लेटर होते फक्त चिठ्ठी. ती बी आज पाठवली की 3 महिने जायची. आज जर पाठवली त्या चिठ्ठी